हो हो बाबा, सून सासू का भरवता. सासू नाही भेटली, खास तू भेटलायस ना सासू. अच्छा, बाय द वे कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही सांगू शकता. हा फक्त विराट मध्येच नाही ना, असं काय. गरम आहे. खरंच गरम आहे, खरंच गरम आहे. फणसाचे गरे आहेत आणि यो भोपळो. मित्रांनो, आज यांका थोडासा सत्वचा मना तिला सत्व येतोय थोडा बघा. हा लक्षा बाजूला येते का मम्मी, झाकली जाते तुझ्या मागे. सरळ जाडी बोल ना मला तोंडावर. नाही ना, असं डायरेक्ट नाही बोलू शकत. समजतं मला सगळं. तशी हुशार आहेस तू. आंबा पोळी खायची का तुला? नको बोल, इथे पडेल. कसं ठेवलंयस तू? तू ठेव ना सगळं. पसारा नको टाकू. नको बोल. नाही नाही चालतं. मम्मी बिचारी इकडे येऊन पण कामच करता, गावी पण कामच करता. लक्ष याच्यावर काय तुला एक्सपर्ट कमेंट करायची आहे? लक्षात नाही की जाऊन आरामात बसायचं, दुसरी कामं करायचं, मजा बघायची. आता आता खराब बोल की तुझ्या सुनेका काय कामाची येत नाही. तू काय काम करणार, करताना बघणार. असं नाही, कोणी नसलं तरी. आता ताईकडे गेले तरी गप्प बसतं, म्हणजे असं नाही. आता तिच्या तिकडे हिच्या माहेरी होतं दक्षाच्या, तर तेव्हा काय बसलेला होतं तिकडे पण कामच करीत होते ना, तर सांगत होता. हो हो बाबा, सून सासू का भरवता. बापरे, एवढा आता प्रेम. हे मस्त लागतात. आंब्याच्या वड्या आहेत ना. शिकव जरा सुने का सुकव. स्वतःच्याच भाकऱ्या का स्वतः. आणि मी भाकरी भाजीच होत. याने दरवाजा उघडला. शेवटची आहे ना, प्रयत्न करते मी. बघ, दोनदा तुकडे पडले हातात माझ्या. मग त्या अगोदरचं पण सांग ना, मी भाकरी भाजी होतोय. जसं दरवाजा उघडला आणि ते का बघितलं तू जा 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 बाहेर जा. अरे मग तू त्याच्याशी बोलशील का मी बोलू? नाही पण कळून दे ना लोकांना पण रियालिटी, मी घरात कशी कामं करतो. फरक पडते, ते व्हिडिओ मध्ये दिसतातच लोकांना. नाही नाही ते सोड, पण मी सांगते मला ते थापून जमतच नाही. अरे ती काल मी 2 दिवस नाही का, आता गव्हाचं पीठ मिक्स केलं म्हणून, नाही तर ते असे हातावर घेतली का तुकडे. तसंच होत होतं, उचलताना ना सगळे 2 तुकडे पडले. तुमका भाजू काय येत नाही पहिली गोष्ट. मम्मी तुमच्यापेक्षा हा एक्सपर्ट आहे. होय तर भाजू काय येत नाही. पोरण का वटीत घेऊन 20-20, 25-25 भाकरी वाजताना पुरे झाले हो. आणि आता नाका शिकवता. कारण वटीत घेऊन भाकरी भाजूचीच नसतात. लक्षा बघ काय लक्षा, काय तू कशी भाकरी बसतात सांग जरा. मी लाटते बाबा, मी हे नाही करत. लाटते आणि ताटात ताटान आकार काय शेप देतात. झाल्याशी मतलब आहे. काही असं बोल दिसले ना बस. इज्जत काढते ग तू आमची. इज्जत काय, प्रभूंची इज्जत काढतोस तू. हा लोक म्हणतात घाम किती येता, घाम किती येता. या गरमीत घाम नाही येणार, नाही तर कोणा बर्फ पडणार. एक तर फॅन बंद करून व्हिडिओ काढूचे लागतात. व्हिडिओ चालू आहे आणखी काय नाही काय बडबडतंय का बडबड. जरा सांग गावचे अनुभव काय ते, कशी कशी तुम्ही कामा केलास. नाही आताच्या आळशी लोकांका कसा फक्त जाऊ द्या आता चल पुन्हा माका गाळी पडतील व्हिडिओ मध्ये. आता जमाना वेगळा, तेव्हाचा जमाना वेगळा होता. काय जमाना वेगळा, काय नाही जमाना वेगळा, तसंच. आता नवरे मदत करणारे भेटलेत ना. तवा टाकलं एकदा असंच, आणि त्याच्यावर म्हणजे लक्ष नाही माझा की भाकरी म्हणजे तवा तापला असेल की नसेल, आणि भाकरी टाकली आणि ती याच्यातून कवळी आली ग, भाजली कच्ची कवळी नाही कच्ची अशी. आणि बघितलं काय गो तू म्हणता भाकरी भाजीच नको पहिला. काय झालं काय माहिती, कारण गेली बाहेर आणि दुसऱ्या सुनेक सांगता जा बाबा भाकरी भाज जा, आमकडे असला खाऊ पोहोचा. आणि नंतर मग काढून लागलं भाकरी.
तेच ना, बरं झालं. तसं मग ह्याच्या बरोबर थोडे दिवस नंतर पुन्हा मीच करत होते. मी काय म्हणते याच्या बरोबर तसा वाघ थोडासा कळून दे जरा. गावच्या सासू कसे असतात, मालवणी सासू कसे असतात ते. अजून सांग काय काय आजी करू देती छळ तुझे. हो मध्ये व्हिडिओ टाक मग तिकडे हा ना, सगळे बोलतील. कोण नाही काय बोलणार. सांग तू सांग. आता आयन आया ना, आता आय थोडी आहे कोणा का सांगणार. आपापसातच बोलतील काय ते. कामं कशी करून येत होता शेतावरना, राबत कशी होता. आता आम्ही अंधेरीवरना इकडे येलो की दमता. आपण बसो ना. साकडं तोडून आणली ना तरी पण सासू याची ती मारी बघायला. मोळी ती पण अशीच कमरेवर हात ठेवते. तिला स्टाईलच होती तिची. पण काय बघू काय होती. तुम्ही कामा करतास की नाही. लहान कोणाची आहे भारी, मोठी कोणाची आहे, लाकडं चांगले कोणाची, कसली हे काय चांगली आणि वाईट काय त्याच्यावर जाळायचीच आहे ना. बघायचीच हो. तुका ना खास्ट सासू भेटली नाही म्हणून तू असं मजेत हसी. खास्ट सासू नाही भेटली, खास्ट तू भेटलायस ना सासूच्या जागेवर. म्हणजे काय नगर काय काय तुका त्रास दिलाय मी. काय त्रास दिलाय खरा सांग. आल्यापासून तू कटकट चालू करतोस. इकडे पुसलं नाहीये, इकडे हे नाही केलंय, इकडे ते नाही केलंय, लगेच चालू. बरोबरच आहे ना. नदीवर हा एक डाग दिसतोय. आम्ही चांगले असे रवलेलो आहोत, स्वच्छतेत रवलेलो आहोत. भले आम्ही काळे आहोत. मग तू कर. करतो मीच करतो. तू काय करतो. तर मी बोलतो कंप्लेंट मध्ये तीच मग मीच करतो. जांभेचा पाकिट इकडे किती ठेवलास. गरम करून ते काय आवडतात ना गरम करून बघूया. ते का आता काजू नाही ना खाऊच्यात. हा ऐक ना बघ, हा आमचा गावावरून आलेला मेवा. दक्षा मोज बघू जरा किती येते बघ. मोज ना. काय नाही कमी. कोण नाही खायला येणार आहे. कोण नाही खायला येणार आहे. ते पैसे नाही आहेत, काजू आहेत. अच्छा बाय द वे कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही सांगू शकता. हा फक्त विराट मध्येच मिळते. नाही असं काय नाही. पार्सल हवे असले तर पार्सलचे पण पैसे द्यावा मग. कोण देत नाही. मम्मी नालना ना. मम्मी खायच्या कारखान्यात ना चोरलास. मी करते बाबा. मी दक्षाचे पैसे चोरते. मी दक्षाचे पैसे चोरते. मम्मी अजून काय आणलेला होतास. आणि कोळशे काय सांगण्यासारखी गोष्ट आहे. गेलो रोहित गेलो. बघितलं ना. अगं ते अगोदरच आहे झालं. आपण बघितलंच नाहीये. 2दा जीवदान सही. नाही 6 आहे 4 आहे. काय म्हणतं मम्मी. हा नारळाच्या वड्या ते आपण तर संपवला. अजून काय दक्ष आणलेला हा काय. हो. तर अशा प्रकारे हे काजू आणलेले आहेत गावावर ना. हे काय आंब्याचे वडी. आंबा पोळी बोलतात ना आमच्याकडे आंब्याचे वडी बोलतात. मुंबईला आंबा पोळी. आंबावडी. हा आंबावडी ठीक आहे. हे फणसाचे गरे आहेत. आणि यो भोपळो. तो गावावरनं आणलेला. तो बदलापूरवरनं घेऊन येलाय मी. अजून काय हा मावरा. तो मी तर आहे बाबा. मेड इन कोकण. झाले मग भाकरी बाजून तोंडाक. चिकन तू करणार आहेस ना. मी करणार आणि तुम्ही खाणार. माझी बघ 6 गेला बघ. पुन्हा कधीतरी कर. 6 गेला बघ तू. कधीतरी कर. रोहितचा नाही ना. रोहितच आहे. हा नाही काय बेस्टने मारलाय. मम्मी असे तव्यावर किती पण भाजले ना तरी जे चुलीतले भाजतो ना तेच भारी लागतात.
भारी त्याचं वास असं वासानच पोट भरता. हा ना. अशा प्रकारे आम्ही काजू भाजता इकडे मस्त मस्त. काजूंची आठवण झाली म्हणून तव्यावर भाजून खाता. हे आता एक काम बघा भाजलेली जास्त गरम आहे. खरंच गरम आहे, खरंच गरम आहे. हा थोडीशी करपलेली जी लागते ना. तू नाही खाल्लं आमका देतं की. तर मंडळी या आमच्याकडे जेवायला दक्षाने वाट लावलेलं आहे असं चिकन आहे. म्हणजे दक्षाने चांगलं बनवलेलं आहे असं चिकन आहे एकदम भारी भारी. असं फक्त तीच म्हणते. दुपारी मम्मी जेवली काय रिप्लाय नाही आला मम्मीकडून आहे. दक्षाने बनवलेलं चिकन काय आम्हाला असंच पचणार नाही आहे म्हणून पचवायला आम्ही 3 फ्लोअर खाली उतरून चाललो आहे ना दक्षा. खरंच सांग म्हणूनच चाललोय ना आपण. हां असंच घरात राहून ते पचणार नाही सहजासहजी. खतरनाक कुक आहे आमची. हे कपूर विपूर सगळे दक्षाकडून शिकून गेले. अगं मी ते असं पोटाची खळगी भागायला मागवतो ग. आता मम्मी आली मी नाही घाबरते आता. मला पाहिजे ते देईल खरं. काय ग काय समजली दक्षा. हे दक्षा अशा रीतीने ब्लॉग संपवतो. बोल ना बोल ना. अशा रीतीने शतपावली करत करत आम्ही आमचा ब्लॉग संपवतोय. दक्षा कशी चालते ग तू. चल कलिंगड एवढं जड थोडी असतं ते. नाळर ठीक आहे कलिंगड काय. अरे तेच बोलतो नाळर एवढं वजन ठीक आहे. कलिंगड का जरा जास्त जड झालं. कशी चालते. बाय दक्षा बाय बोल बाय.